महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपुरात महिलांची जनसुनावणी घेण्यात आली। या जनसुनावणीमध्ये महिलांच्या तक्रारींवर कारवाई करण्यात आली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत महिला जनसुनावणी कार्यक्रम उत्साहात पार पडला। जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या महिलांनी वैवाहिक, कौटुंबिक समस्या, सामाजिक समस्या, मालमत्ता, आर्थिक फसवणूक, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ, कायदेशीर तक्रारी अशा अनेक तक्रारी थेट मांडल्या। या जनसुनावणी दरम्यान महिलांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेण्यात आल्या। कारवाई करता 5 पॅनलचं गठन करण्यात आलं होतं। जनसुनावणीमध्ये अनेक प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाईचे आदेश देत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना करण्यात आल्या। महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग कटिबद्ध असून कोणत्याही महिलेला अन्याय सहन करावा लागणार नाही असा विश्वास यावेळी देण्यात आला। सर्व अधिकारी उपस्थित असल्यामुळे अनेक वर्षानुवर्ष महिलांना संबंधित असलेल्या केसेस आम्ही या निकालात काढू शकतो याचं मला समाधान आहे। आमच्या राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे। मुंबईपर्यंत ह्या सगळ्या महिला येऊ शकत नाही, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याची भूमिका जनसुनावणीच्या माध्यमातून आणि म्हणून आयोग आपल्या दारी हा उपक्रम केले 4 वर्ष दुसऱ्यांदा महाराष्ट्रात हा दौरा करते। आपल्या माध्यमातून मला चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना आवर्जून सांगायचे तुमच्या ज्या काही तक्रारी असतील तरी आमच्यापर्यंत पोहोचवा। आज आमचे प्रणालीसाठी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या माध्यमातून तक्रारीचं निवारण देऊ। त्याच पद्धतीने हेल्पलाईन नंबरसुद्धा आपल्याला दिले आहेत। ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवली जाते, त्याचासुद्धा आपण उपयोग करावा। निर्माण शब्दामध्ये पथक भरोसा असेल, समुपदेशन केंद्र, वन स्टॉप सेंटर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला न्याय देण्याची प्रक्रिया केलेली आहे। कोणत्याही व्यासपीठाशी आपण जरूर संपर्क साधा, पण अन्याय अत्याचाराला सामोरं जातात त्या विरोधात आवाज उठवत असताना आम्ही तुमच्यासोबत आहोत हा संदेश मनोरंजकपणाने आपल्या माध्यमातून